लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. डॉक्टर कल्याणी यादव या नगर परिषदेचे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष उभे होते. तुम्ही जर त्यांचा प्रचार पाहिला किंबहुना त्यांचं पॅम्पलेट पाहिलं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा कुठे ना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळायची. आणि मग स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते होते. भारतीय जनता पार्टीला जी आज दिशा देशामध्ये मिळते आहे ते त्यांच्या प्रधानमंत्री म्हणून नेतृत्वामध्ये मिळाली. आणि मग जर विचारधारा एक असेल तर ती विचारधारा शिर्डीच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. आणि आज मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून जेव्हा राज्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, तर ही माझी जबाबदारी आहे की भारतीय जनता पार्टीचा कुणीही व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे किंबहुना कुठल्या वैचारिक मतभेदामुळे जर लांब असेल तर त्याला आपल्या संघटनेमध्ये पुनश्च एकदा समाविष्ट करून एकत्रित विकास आणि पक्षाच्या वाढीसाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करण्यासाठी मी करत येत आलो. मला आश्चर्य आणि आनंद. आश्चर्य एका गोष्टीचं की एवढी लोक आले कसं काय इथं, कारण की मी कोणालाच सांगितलं नव्हतं. आणि आनंद पण या गोष्टीचा आहे की तुम्ही सगळे आले. त्याचं कारण एवढंच आहे, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांना जनतेकडून मिळाला, जनतेमध्ये जाऊन त्यांना लोकांचे प्रश्न कदाचित अधिक समजले असतील. माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जनतेने कौल जरी आमच्या बाजूने दिला असेल तरी सुद्धा आपल्याला शिर्डीचा जर खरा विकास करायचा असेल तर आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन समविचारी लोकांना बरोबर घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. तोच प्रयत्न राहुरीमध्ये आम्ही प्राजक्त तनपुरेंबरोबर केला. आज आपल्या बरोबर आहेत. भारतीय जनता पार्टीचा विजय अतिशय सुकर होईल. तर शत्रूता ठेवून पक्ष वाढू शकत नाही. पक्ष हा मोठ्या विचारांनी वाढतो आणि त्या मनाच्या मोठेपणाने त्यांनीही मला इथं निमंत्रित केलं. किंबहुना मी त्यांनाही म्हटलो होतो की आपण कुठेतरी वेगळा कार्यक्रम घेण्यापेक्षा मी अगोदर तुमची काय म्हणणं आहे ते ऐकून घेतो. आणि मग आज मला असं वाटतं की जेवायची वेळ पण झाली होती. उद्या राहुरीचं निवडणूक आहे, निकाल उद्याचा आहे, मतदान आहे आणि आज आपण इथं भेट देतोय, सदिच्छा भेट. नेमकं काय गूढ आहे या भेटीमागचं, काय कारण आहे विशेष? पक्षवाढी ही 24 तास चालली पाहिजे. तरी एवढं बिझी सोडलं असताना देखील आपण आलात आज. असं तिकडची कुस्ती ही संपलेली आहे, त्यामुळे आपण नवीन गोष्टी शोधत पुढे जातो. आता मी तिथून निघाल्यानंतर उद्या कुठं सापडेल तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे मला या राजकारणामध्ये आनंद मिळतो आणि मला असं वाटतं की एक सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरीब परिस्थितीमधून स्वकष्टाने डॉक्टरसारख्या डिग्रीपर्यंत पोहोचणं हे अभिमानास्पद गोष्ट आहे. यासाठी आपण शिर्डीसाठी झटलो. यासाठी आपण मतदारसंघामध्ये विकास करतो की गोरगरिबांची मुलं देखील मोठ्या पदावर शिक्षण घेऊन पोहोचले पाहिजे. आणि आज जर ते पोहोचले असतील तर त्यांना लांब ठेवून कसं चालणार? मग हे मुळच आमच्या वैयक्तिकतेची संघर्ष असणार. ते दोन्ही डॉक्टर एकत्र येणार का? दोन्ही डॉक्टर त्याचं उत्तर ते देऊ शकतील. माझं काम मी केलेलं आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्या संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं तर निश्चित आम्हाला त्याचा आनंद आहे. आणि संघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियतेने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडावेत अशी माझी अपेक्षा आहे. ती विनंती मी त्यांना केलेली आहे. शिर्डीकरांसाठी काय नेमका संदेश असणार आहे आता या भेटीचा? शिर्डीकरांना नेमका काय संदेश देणार या भेटीचा? आज 2 प्रकारचे संदेश आहेत. बऱ्याच लोकांना धाकधूक सुरू होईल, त्याला मी काय करू शकत नाही. धाकधुकीची वेगवेगळे कारणं असतील, तुम्हाला माहिती आहेत काय आहेत. आणि दुसरा संदेश जाईल सर्वसामान्य माणसांमध्ये की माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि विखे पाटील परिवार हा द्वेष भावनेने नाही, प्रेमाने लोकांमध्ये जाऊ इच्छितो. आणि ते प्रेम जे आम्ही जनतेमध्ये पाहतो त्या प्रेमाच्या आधारावर आम्ही राजकारण करतो आणि हा संदेश सर्वसामान्य नागरिकांना आम्ही देऊ इच्छितो.